नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज काम सकाळचं आवरलं होतं सगळं. नाश्ता आणि जेवण दोन्ही सोबतच करून टाकलं. म्हटलं चला आता एकदा शिवायला बसलं तर अजिबात उठायचं वगैरे नाही. मुलं गेलेले आहे शाळेमध्ये आणि माझे कालचे काही ब्लाऊज होते. तर बघा, हे एक होता, हे दोन मी संध्याकाळी शिवले, दिवसभरात नाही शिवलं काही. आणि मग त्यानंतर हे आधीचे अगोदरचे दोन होते, म्हणजे हे 4 ब्लाऊज आहेत. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा, एक ब्लाऊज अजून आहे, तो मला स्टिच करायचा आहे. म्हणजे एकाच मापाचे 5 ब्लाऊज आहेत. मी कालच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. तर शिवलेत, तर एक बाकी आहे तो शिवते आणि पूर्ण हुक वगैरे लावून द्यायचे, कारण मैत्रीण येणार आहे दुपारी ते ब्लाऊज घ्यायला. तर मग म्हटलं एवढं सगळं आवरून घ्यावं. आणि आता लवकरच वटपोर आलेली आहे, तर त्यासाठी पण भरपूर असे ब्लाऊज वगैरे साड्या येत आहेत. कालच एक मस्त अशी डिझायनर साडी आलेली आहे बघा, तर त्याचं पण मला ब्लाऊज पीस वगैरे कट करायचे. मी अजून बघितलीच नाही खोलून, त्यांनी पण तशीच आणली माझ्याकडं. नंतर मग हे काही ब्लाऊज अस्तर पण आणलेले आहेत, काही साड्या, तिचे सगळे ब्लाऊज पीस कट करून ठेवलेले आहेत. तर एवढं हे सगळं वटपौर्णिमाच्या आतमध्ये द्यायचं आहे मला. ह्याच्यात पण 2-3 ब्लाऊज आहेत, ह्याच्यात काही साड्या आणि ब्लाऊज आहेत. आणि पण थोडेसे अल्टर वगैरे करायचे आहेत, तर ते पण करून घेते. एका कस्टमरचे आहेत. तर बरेच सारे कामं आहेत आणि व्हिडिओ येत नव्हते 2-3 दिवस, कारण माझ्या डोळ्यांचं काही थोडंसं त्रास होत होता. त्यामुळे मी व्हिडिओ पण काही बनवले नाही आणि वेळही नाही मिळाला, कारण कामं हे सगळे गोष्टींमध्ये थोडासा वेळ बाजूलाच गेला. तर थोडं दुर्लक्ष होतं कधी कधी आपल्या कामाकडं. माझ्या शिवायच्या कामाकडं तर नाही होत मी, कारण ते चालूच असतं, पण व्हिडिओकडं थोडंफार होतं. ठीक आहे, असं जाऊ द्या. सगळ्याच गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात, कारण घर म्हटल्याच्या नंतर घर काम आणि आपले सगळं सांभाळून आपल्याला कामं करावे लागतात. आणि व्यवस्थित दिसत नाही आहे, चमकते तोंडावर. तर असो, आज मी काय काय काम करणार आहे तुम्हाला मी दिवसभरात शेअर करते आणि भेटू पुढं आता तुम्हाला मी सांगते. हे ब्लाऊज पूर्ण करते आणि मग बाकीचं बोलूया. चला, तर मी लगेचच बसले शिवायला. आणि आज मुलंही घरी नव्हते, तर मनही मस्त माझं मन म्हणजे कसं, आता सवय लागली होती 2 महिने झालं मुलांची. घरीच होते, सारखं कटकट ऐकायला येत होती. पण असं म्हटलं चला टी व्ही लावून ठेवला आणि सिंपल मराठी मालिका मी कधी कधी बघत असते. शक्यतो जास्त टी व्ही बघायला मला वेळ नसतो, पण थोडंसं बघत असते. मराठी मालिका लावून ठेवते, मग ज्या काही रोजच्या मालिका असतात त्या कानावर पडलं तरी दिसतात. कारण एवढं टी व्ही बघायला जर गेलं एकदा डोळे लावून, तर आपलं ब्लाऊज कसं शिवून व्हायचं असो. तर मग लावून ठेवली होती बाजूला टी व्ही आणि माझं ब्लाऊज शिवायचं काम चाललं होतं. कारण हा ब्लाऊज मला लवकर कंप्लीट करून द्यायचा होता. कालच झाला असता, पण काल मला काही जमलंच नाही, कारण डोकं आणि डोळे प्रचंड दुखत होते, जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं याच व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच. आणि त्यामुळं मग मी काही जास्त शिवलंच नाही काल. 2 ब्लाऊज शिवले होते, ते पण संध्याकाळच्या वेळेला मी करून घेतले. आणि एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज होते, आधी 2 शिवले, नंतर 2 शिवले, नंतर 1 शिवला. आणि हा ब्लाऊज प्रचंड मोठ्या मापाचा होता, म्हणजे 44 साईजचा ब्लाऊज होता. आणि इतका मोठा ब्लाऊज शिवायचा म्हणजे प्रत्येक, आता नवीन ताई असतात त्यांना तर वाटतं की मोठ्या मापाचा ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, काही नाही, मग कसं शिवायचं. हा मोठ्या मापाच्या ब्लाऊजमध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतात, हे तर मला माहिती आहे. कारण नवीन नवीन असतात त्यावेळेस आपल्याला प्रचंड प्रॉब्लेम्स येतात, भरपूर असे फेस पण करावे लागतात. पण ज्यावेळेस आपल्याला सवय लागते, मापं कशा पद्धतीने घेतले पाहिजे, मोठ्या मापाला कुठे कुठे काय काय वाढवलं पाहिजे, हे सगळं सविस्तर समजायला लागलं ना की मग आपल्याला सगळे ब्लाऊज सोपे वाटतात. तर असो, मग आता तुम्हाला जर मोठ्या मापाचा ब्लाऊज शिकायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण आता मोठ्या मोठ्या मापाचे सुद्धा ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दुसऱ्या चॅनलवरती आपण दाखवतच असतो. माझा हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला आहे. याला डबल कटोरी ब्लाऊज म्हणतात, म्हणजेच कटोरीला आडवा टक्स. ओके, तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर फिनिशिंग वगैरे प्रॉपर आलेली आहे. आणि हा ब्लाऊज आहे 44 साईजचा. तर खूप मोठा ब्लाऊज आहे, मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे. कारण असे ब्लाऊज शिवायला ना नाकी 9 येतात. आणि प्लस फिटिंगमध्ये बसणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.
सो एक छोटीशी टिप्स म्हणून, आता आपल्या बऱ्याच टेलर मैत्रिणी आपले व्हिडिओज पाहतात दोन्ही पण चॅनलवरचे, एक छोटीशी टिप्स म्हणून सांगते. तुमची प्रत्येक वेळी जर मोठ्या मापाचा तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर कटोरीचे टक्स बाहेर आले तर हे आडवा टक्स द्यायचा. फक्त उंचीला ज्यावेळेस असते त्यावेळेस खालच्या साईडने अर्धा इंच आपण टक्स पॉईंट वाढवायचा. म्हणजे कुठं तर फक्त आणि फक्त अर्धा इंच आपल्याला वाढवायचं असतं खालच्या साईडने उंचीला. म्हणजे कसं आडवा टक्स द्यायला आपल्याला पाव इंच जातं. पाहू शकता, फक्त थोडंसं पाव इंच घालायचं आहे. म्हणजे इकून पाव इंच म्हटलं तरी अर्धा इंच जातं. सो अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतला आहे. तर गळा त्याला होता थोडासा रेडीमेड आलेला होता, पण त्याचा अशा पद्धतीने गळा केलेला आहे. सो प्रॉपर मस्त असा हे शिवून घेतलेला आहे. तर हा ब्लाऊज तर कंप्लीट झाला आहे माझा. आता बघूयात अजून कोणतं काम करायचं आहे मला. आता पहिले सगळे ब्लाऊजचे हुक वगैरे लावून घेते. 2 तर वाजून गेलेले आहेत. आता मला हुक लावून घेते, म्हणजे माझी ती मैत्रीण घ्यायला येणार आहे ब्लाऊज, किंवा नाही आली तर मग संध्याकाळी पाठवून द्यायचे. पण बाकीचे पण ब्लाऊज आहेत मला, आणि काही ब्लाऊजची कटिंग्स वगैरे पण करायचे आहेत. ते सुद्धा सगळे कामं मला पूर्ण करायचे आहेत, कारण उद्यासाठी ब्लाऊज रेडी करून ठेवायचे, म्हणजे कटिंग वगैरे करून ठेवायचे. म्हणजे कसं आयत्या वेळेला काही प्रॉब्लेम होत नाही, फटाफटा कामं होतात. सो चला, त्यानंतर बसले हुक लावण्यासाठी. आता म्हटलं पटकन हुक लावून घ्यावा. त्या अगोदर जे मापाचा ब्लाऊज होता तो व्यवस्थित करून घेतला आणि घडी वगैरे घालून घेतली. आणि दुपारच्या नंतर तर काही एवढं टी व्हीवर सिरियल नसतात, पण एखादी म्हटलं बघावा कोणती आहे काय. हुक लावत लावत टाईमपास होऊन जातो. आणि मग सिरियल लावून ठेवली आणि म्हटलं आता एक 5 ब्लाऊजचे हुक लावता लावता मला अर्धा तास तरी जाणारच होता. कारण ब्लाऊजसुद्धा मोठे असतील तर त्याला 6-6 हुक लावले पण जातात. ज्यावेळेस ब्लाऊजची हुक पट्टी मोठी होते ना, त्यावेळेस आपण 5 हुक नेहमी लावतो, तर आपण 6 हुक लावायचे. 6 आय करायचे आणि 6 हुक लावायचे. बरं, ही पण एक छोटीशी टिप्स म्हणून ऐकून घ्या. कारण ज्यावेळेस ब्लाऊज हाईटला आणि साईजला खूप मोठा असतो, त्यावेळेस हाईटलासुद्धा कधी कधी मोठा असतो. आता प्रत्येकाची जर साईज तेवढीच असते असं नाही. आता साईजला जर मोठा असेल तर लूपपट्टी मोठी होते उंचीला, आणि मग आपण 5 हुक बसवले तर ते व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी मग काय करायचं, एक हुक एक्स्ट्रा करायचं, व्यवस्थित ती पट्टी पॅक बसली जाते, जेणेकरून कुठेच तुमचं तो लुकाचे प्रॉब्लेम्स होत नाहीत, व्यवस्थित बसलं जातं. ठीक आहे, तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा मी सांगेलच. तर मी म्हटलं चला आता पटापटा हुक वगैरे लावून घ्यावा. आता बऱ्याच ताईची कमेंट बॉक्समध्ये कमेंट येतात की ताई हुक लावायची सोपी पद्धत सांग. तर मशीनवरती सुद्धा हुक लावले जातात, मला सुद्धा माहिती आहेत. पण जे हाताने आपण हुक लावतो ना, ते हुक अगदी परफेक्ट बसतात. म्हणतात ना, ब्लाऊज फाटेल पण हुक निघणार नाही, अशा पद्धतीने. तर त्यासाठी मग मी हातानेच हुक लावते. म्हणजे हाताने सुई दोरावून आपण हुक लावतो, तशा पद्धतीने मी हुक लावत असते. तर मग त्याच्यामुळं मग मी अशीच जशी सवय आहे तशीच हुक लावते. आता तरी सध्या काही एवढं लोड नसतो. म्हणजे कसं जेवढे ब्लाऊज आपण रोज ते शिवतो तेवढे इझिली हुक लावू शकतो. आणि जर ज्यावेळेस खूप जास्त गर्दी असते, खूप जास्त हे ब्लाऊज असतात शिवायला, सीझन असतं, त्यावेळेस मग मी बाहेरसुद्धा देते हुक लावायला. असं काही नाही की, पण बाहेर हुक लावायला हुकांना 5 रुपये आपण द्यायचे, किंवा 6 हुक असतील तर 6 रुपये द्यायचे. जास्त काही नाही, 5 हुकांना 5 मिनिट लागतात. खूप जास्त काही वेळ नाही लागत. आणि ज्यावेळेस दोऱ्याचे आय बनवावे लागतात त्याला 5-10 रुपये जास्त द्यायचे. आणि हातशिलाई वगैरे असेल तर त्याचेसुद्धा 5-10 रुपये जास्त वाढतात. तर अशा पद्धतीने मग ते कामाचं मॅनेज मी करत असते. माझे सगळे ब्लाऊज आहेत ना, हुक वगैरे लावून झालेले आहेत. आता मला हे सगळे ब्लाऊजचे कटिंग करायला घ्यायचे आहेत. बघू आता किती होते काय होते. बरेचसे ब्लाऊज आहेत, जवळजवळ बरेचसे आहेत. मला 4-5 ब्लाऊज कट करायचे. ते मला उद्या शिवण्यासाठी कोणते शिवायचे तेच कट करायचे, जास्त नाही करायचे. तर चला आता कटिंगला बसते. खूप जास्त डोकं वगैरे दुखतंय, तर म्हटलं अगोदर मस्त चहा पिवा, म्हणजे कसं थोडंसं बरं वाटेल. तर चहा, अद्रक वगैरे खिसून टाकते. चहा पिलं की जरा शांत होईल डोकं. कारण डोळे आणि डोकं इतकं दुखतंय ना, त्यामुळेच व्हिडिओसुद्धा बनवाशी वाटत नाही तेवढ्या. म्हणजे थोडं मोबाईलच्या स्क्रीनलासुद्धा बघितलं ना तरी त्रास होतो आहे. असो, आता मुलं पण येतील ना शाळेतून, आणि 1-2 ब्लाऊज कट करून झाले. बाकी बघितले कोणते अस्तर आहेत कोणते नाही. कोणाचं मापाचे ब्लाऊज नाही तर कोणाचं अस्तर नाही. आता सगळ्यांना सांगितलं आहे मापाचे ब्लाऊज वगैरे द्या म्हणून. तर बघू आता, बाकीचे ते जेवढे होतील तेवढे कटिंग करून ठेवते.
उद्याला मग शिवायला. चला आता चहा घेते. तर मग अगोदर तर बरेचसे ब्लाऊज मी कटिंग करून घेतले होते, पण त्यावेळेस व्हिडिओ काही शूट मी केला नाही. आणि मग त्यानंतर एक कस्टमर पण आलं, त्यांच्यासंग पण बऱ्याच वेळा त्यांचं ब्लाऊजचं साडीचं काय काय करायचं, कसं कसं काय शिवायचं, हे सगळ्या गोष्टी मग बोलणं झालं. आणि मग नंतर मस्त चहा वगैरे घेतला, थोडं रिलॅक्स केलं आणि मग कटिंग करायला बसले. तितक्यात मुलंसुद्धा आले होते, तर मग घरातले सुद्धा काही कामं असतात, मग त्यांना खायला वगैरे बनवून दिलं आणि हा एक ब्लाऊज कट करून घेतला. तर म्हटलं चला आता हा ब्लाऊज तर द्यायला मला खूप वेळ होता, पण म्हटलं अस्तर वगैरे आहे तर कटिंग करून घ्यावा, लगे हात मग कधी आधीमध्ये मग पटकन तो शिवून पण देता येतो, म्हणजे कसं वेळेनुसार काम आपलं पूर्ण होतं. तर चला, इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. डेली रुटीन तुम्हाला बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू न उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.